आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर में यातायात में सुधार, अवैध पार्किंग पर सख्त कार्रवाई, ट्रांसपोर्ट्स को चेतावनी। उल्लासनगर में बढ़ती यातायात समस्या को नियंत्रित करने के उद्देश्य से यातायात विभाग ने सोमवार से सख्त कार्रवाई शुरू कर दी है। इस अभियान के तहत सड़क किनारे अवैध रूप से पार्क किए गए वाहनों पर दंडात्मक कार्रवाई की गई और कई ट्रांसपोर्ट्स को चेतावनी भी दी गई है। हीराघाट, काजल पेट्रोल पंप, हड़क माता चौक, पवई चौक और भांगर गली के इलाकों में कार्रवाई की गई, जहां ट्रांसपोर्ट, गैराज और वाहन शोरूम जैसे व्यापारिक प्रतिष्ठान खुलेआम सड़क पर वाहनों को पार्क करते हैं, जिससे यातायात में बाधा उत्पन्न होती है। पुलिस की इस अचानक कार्रवाई के तहत 100 से अधिक वाहनों पर ऑनलाइन जुर्माना लगाया गया। वहीं 5 ट्रांसपोर्ट्स को चेतावनी दी गई है कि सड़क पर ट्रक खड़े कर माल भरने या उतारने की स्थिति में सख्त कार्रवाई की जाएगी। इस अभियान से अवैध रूप से फुटपाथ और सड़कों पर कब्जा जमाए लोगों में हड़कंप मच गया है। स्थानीय नागरिकों और वाहन चालकों ने इस कार्रवाई का स्वागत किया है, लेकिन उनका मानना है कि अगर मनपा और यातायात पुलिस पूरी शहर में इसी तरह की कार्रवाई जारी रखे तो उल्लासनगर की जटिल यातायात समस्या पर जल्द ही नियंत्रण पाया जा सकता है। हा जो रोड आहे अडकाई माता चौक ते आपला पवई चौक आणि तिकडे काजोल पेट्रोल पंपचा रोड आहे, या ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत आणि हे ट्रान्सपोर्टवाले असतील किंवा इतर जे लोक आहेत मोठ्या प्रमाणावर वाहनं इथं रात्रंदिवस पार्क करून ठेवतात। खूप साऱ्या तक्रारी आहेत, आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत, केसेस पण करतोय, परंतु त्याचा काही परिणाम होत नाही। म्हणून आम्ही आज आमचं जवळजवळ 15 लोकांचं पथक या ठिकाणी आणलेलं आहे आणि आम्ही जवळपास 125 ते 150 केसेस केलेल्या आहेत आणि संबंधित जे ट्रान्सपोर्टवाले आहेत त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत की ह्याच्या पुढं इथं कोणत्याही पद्धतीनं तुम्ही वाहन पार्क करू नका, रात्री जे आहे 11च्या नंतर पार्क करा आणि सकाळी 6च्या अगोदर काढून घ्या, जेणेकरून जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना तो त्रास होतोय तो होणार नाही। आणि त्या ट्रकांच्यामुळे इथं रोजचं ट्रॅफिक जाम होतंय। तुम्ही बघत असणार की इथं रोज लोकांना अडचणी येत आहे, शाळेच्या पोरांना अडचणी येत आहे बसेस जायला। तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करेन ट्रान्सपोर्टवाल्यांना की त्यांनी या ठिकाणी जे आहे रस्त्याच्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही अशा पद्धतीनं आपण गाड्या पार्क कराव्यात आणि दिवसा तर पार्क करू नयेतच, परंतु रात्रीच पार्क कराव्या आणि लोकांच्या रोषाला हे करू नये, कोणी सामोरं जाऊ नये। किती गाड्यांवर फाईन मारण्यात आलेली आणि किती गाड्या होत्या? जवळपास 125च्या आसपास गाड्यांवर कारवाई केलेली आहे पण आणि अजून पुढे कारवाई करत जातोय आम्ही आणि ही कारवाई सतत चालू राहणार आहे। कारवाई करण्यामध्ये जामर लावण्याचा प्रकार असतो, तुम्ही महानगरपालिकेला पत्र दिलंय, त्या संदर्भात काय माहिती आली का? बरोबर आहे, जामरसाठी पत्र दिलेलं आहे। आम्ही स्वतः आता आयुक्त साहेबांना भेटणार आहोत आणि जर जामर लवकरात लवकर जर भेटले आम्हाला तर ही कारवाई आम्हाला अधिक प्रभावीपणे करता येईल आणि जामर लावल्याचा इम्पॅक्ट जो आहे किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो जास्त पडतो। म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना भेटून जवळजवळ 100 जामर जर भेटले तर कारवाई चांगल्या पद्धतीने करता येईल आणि त्याचा वचक पण चांगला बसेल। त्या ठिकाणी गटारीचं काम झालेलं आहे आणि रस्त्याचं काँक्रीटचं काम करत, ते काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते होत नाही, अतिशय हळू पद्धतीने चालू आहे। तर मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला भेटून त्यांना सांगणार आहे की त्याच्यासाठी थोडा स्पीड वाढवा, जेणेकरून लोकांना जो त्रास होतोय रोजचा तो कमी कालावधीत जर काम झालं तर लोकांना वापरायला रस्ता लवकर मिळेल। तोच जर दिरंगाईने चाललं काम हळूहळू तर त्याला जास्त वेळ जाईल आणि लोकांचा त्रास चालू राहील तो। म्हणून आपण सुद्धा त्यांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करावं